आपण सगळ्यांनी बीचबद्दल तर ऐकलंच असाल, पण आज मी तुम्हाला अशा बीचबद्दल सांगणार आहे जो आहे तर मुंबईमध्येच आणि खूप फेमस पण आहे. पण याच्या मागची रिअल स्टोरी तुम्हाला कोणी सांगितली नसेल. आणि ही गोष्ट एवढी खतरनाक आहे की ती तुम्हाला कित्येक रात्र झोपूही देणार नाही. मी गोष्ट सांगतोय मुंबईच्या अक्सा बीचची, जो मलाडमध्ये येतो. आणि हा बीच सुद्धा जुहू बीच एवढाच फेमस आहे. आणि इथे फॅमिली, फ्रेंड, कपल फिरण्यासाठी येतात. पण अशा ह्या गर्दीमध्ये अशा काही पॅरानॉर्मल गोष्टी घडतात ज्या खूप कमी लोकांना दिसतात. आणि ज्याला दिसतात ते त्यांच्या जवळ तर जातात पण परत येत नाहीत. आणि आज आपण ह्याच गोष्टीची माहिती करून घेणार आहेत की काय आहे नक्की या बीचची रहस्यमय कहाणी जी या बीचला एवढी खतरनाक बनवते. हे बघण्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, हा अनुभव आपल्या मुंबईमधल्या अक्सा बीचवरचा आहे, जो आपल्या एका मित्राने मला पाठवला आहे. हा अनुभव पण एका मासे पकडणाऱ्या व्यक्तीला आला आहे. तर झालं असं होतं, त्याची एक होडी होती. मासेमारी करायला जाताना होडी तर समुद्रामध्ये असतेच, पण मासे पकडून घराकडे येताना ती होडी किनाऱ्यावर लावतात. पण त्या होडीची रात्रभर देखभाल करावी लागते, कारण ते पकडलेले मासे कोणी चोरून नेऊ नयेत म्हणूनच घरातला एक व्यक्ती तो त्या होडीमध्येच झोपतो. तर असाच एक मासेमारी करणाऱ्या घरातला मुलगा तो त्या होडीची रखवाली करण्यासाठी समुद्रावर गेला होता. तो नेहमी त्याच्या मित्रांना सोबत घेऊन जायचा, पण नेमकं त्याच दिवशी त्याचे मित्र त्याच्या सोबत नव्हते. मग तो एकटाच गेला होता. रात्री तो नेहमीप्रमाणे होडीवर जाऊन झोपला होता. तो चांगलाच गाढ झोपेत होता. पण रात्रीच्या 1:30-2च्या दरम्यान त्याच्या कानावर अचानक एका मुलीचा ओरडण्याचा आवाज येत होता. ती मुलगी मोठ्याने ओरडत होती. तिचा आवाज ऐकून हा घाबरून जागा झाला. त्याने आजूबाजूला बॅटरी मारून बघितली, पण त्याला कोणीही दिसत नव्हतं. जेव्हा त्याने आवाज नक्की कुठून येत आहे हे बघण्याचा प्रयत्न केला, तर तो आवाज समुद्राच्या आतमधून येत होता. तेव्हा त्याला वाटलं कोणीतरी मुलगी समुद्रामध्ये बुडत आहे, म्हणून ती जोरजोरात वाचवा करत आहे. म्हणून याने समुद्राच्या दिशेने बॅटरी मारली, तर एक मुलगी समुद्रामध्ये बुडताना दिसत होती. त्या मुलीला पाण्यामध्ये बुडताना बघून हा घाबरला. त्याला काय करू आणि काय नाही हे सुचतच नव्हते. ह्यानी पटकन बाजूची छोटी होडी काढली आणि त्या मुलीला वाचवण्यासाठी निघाला. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, त्या मुलीला वाचवण्याचा. त्याला एवढेही भान नव्हते की रात्रीचे किती वाजले आहेत आणि एवढ्या रात्री ही मुलगी समुद्रात काय करत आहे. हे सगळे विचार त्याच्या डोक्यात काही आलेच नाही. कसलाच विचार न करता तो त्या मुलीला वाचवायला निघाला. पण जसं तो पुढे जात होता तसं ती मुलगी हळूहळू खोल समुद्रात जात होती आणि हा तिला वाचवण्याच्या नादात हळूहळू पुढे जात होता. बघता हा खूप आतमध्ये गेला, पण अचानक त्या मुलीचा आवाज येणंही बंद झालं आणि ती मुलगी सुद्धा गायब झाली. त्याने आजूबाजूला बॅटरी मारून बघितली, पण ती मुलगी काय दिसत नव्हती. त्याला असं वाटलं ती मुलगी बुडाली, म्हणून त्याने त्याची होडी परत मागे घेतली आणि किनाऱ्याकडे येत होता. पण थोडाच पुढे गेल्यावर परत त्याच मुलीचा आवाज त्याला येत होता आणि तीच मुलगी त्याला परत बुडताना दिसत होती. दुसऱ्यांदा परत तीच मुलगी दिसल्यावरती हा घाबरला. त्याला काहीच सुचत नव्हतं. आत्ताच तर ही मुलगी बुडाली होती, मग अचानक परत बाहेर कशी आली. तेव्हा त्याला समजलं हा नक्कीच भुताटकीचा प्रकार आहे. तो खूप घाबरला होता. तो सरळ बाहेर येऊन घरी पळून गेला. आणि त्याच दिवशी त्याला खूप ताप आला. तो अक्षरशः कापत होता. घरच्यांनी विचारलं, काय झालं अचानक तुला? तर त्यांनी रात्रीचा प्रकार, जे काही त्याच्यासोबत घडलं होतं, त्यांनी तो घरच्यांना सांगितला. मग घरचे त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले, पण डॉक्टरांच्या गोळ्यांचाही त्याला काय असर होत नव्हता. मग त्याच्या आईने त्याची नजर काढली आणि मंदिरात घेऊन गेली. तिथल्या महाराजांनी त्याला सांगितलं की तो चकव्यामध्ये अडकला होता. जर तो त्या समुद्रामध्ये परत गेला असता तर आज तो या जगात परत नसता. जर मित्रांनो तुमच्यासोबतही जर अशी घटना घडत असेल तर तुम्हीही सावध राहा आणि अशा प्रकाराला दुर्लक्ष करा. आणि अशाच व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.